आज मठात चाललेले आहे, ते तुम्हाला मी मठात दाखवते, स्वामींचं दर्शन देते तुम्हाला पण. आणि शिदा वगैरे घेतलेला आहे, तर बघू शकता, तुम्हाला दाखवते. साडी घातली बघू शकता, ते बघू शकता. एक तांदूळ घेतलेत 1 किलो, आणि साखर घेतली 1 किलो, अर्धा किलो तुरीची डाळ, आणि प्रसाद वगैरे बाहेरून घेणार आहे. हे घरातलं मी घेतलं, तर दाखवते तुम्हाला. प्रसाद वगैरे आपल्याला घ्यायचा आहे, केळी वगैरे आणि प्रसाद काहीतरी, आणि फुलं वगैरे, हार फुलं. तर आता जाऊया मठामध्ये. आता आपण डायरेक्ट मठामध्ये भेटूया. ते बघू शकता, हे छोटं मठ आहे. तर मी या मठामध्ये गेलेले आहे 5-6 वेळेस. त्या छोट्या मठामध्ये आलेले आहे. तर इथं मी फुलं, गुलाबाचं फुलं वगैरे ठेवलं, अगरबत्ती वगैरे दाखवली, आणि दक्षिणा वगैरे दिला, आणि पाय वगैरे पडले, आणि मग प्रसाद वगैरे त्यांनी दिला, पेढे दिले होते. मी घरी गेलो, तुम्हाला दाखवते प्रसाद. तर हे बघू शकता, गुलाबाचं फूल दिलं होतं मी, आणि अगरबत्ती वगैरे दाखवली होती, पाय वगैरे पडले. तर तिथून निघाले होता. तिथून पुढं 2-3 मिनटाच्या अंतरावर मोठा मठ आहे, ते बघू शकता. हे स्वामींचं दुसरं मठ. तर इथं मी कधीच गेले नाही, पहिल्यांदा आज इथं जात आहे. तर ह्या स्वामींचा फोटो लावलेला आहे. मस्त अशी रांगोळी काढलेली आहे, बघू शकता, मस्त असे. आणि हे फुलं वगैरे खूप छान वाटतं, कंदील वगैरे बघू शकताय, असं इकडं कंदील वगैरे. तर ही सजावट 22 तारखेची आहे. तर बघू शकता, इथं मस्त असे झाडं वगैरे. सुरुवातीला गर्दी नव्हती, आम्ही गेलो होतो एवढी, नंतर मग गर्दी झाली. थोड्या वेळाने आम्ही गेलो होतो 5च्या दरम्यान, 4:30-5च्या दरम्यान गेलो होतो, 5च्या दरम्यान. इथं बघू शकता, एवढी गर्दी नव्हती, नंतर मग खूप गर्दी झाली. तर मला व्हिडिओ काढायला पण एवढं व्यवस्थित जमलं नाही, मग गर्दी झाल्यावर. आणि मी शिदा वगैरे नेला होता, तर घरातून तुम्हाला दाखवलं, डाळ, तांदूळ आणि साखर दिली. मग तिकडे गेले होते, मी रवा घेतला, केळं घेतले, हार फूल वगैरे घेतलं, अगरबत्ती, कापूर, तूप हे सगळं घेतलं, कापूर आणि माचीस वगैरे सर्व घेतलं. आणि मग त्यांनी ताट दिली, त्यांना सांगितलं शिदा द्यायचा आहे, मग त्यांनी ताट वगैरे दिली. मी ताटामध्ये सगळं काढून मग त्यांच्याकडे दिलं. पाय वगैरे पडले, दर्शन घेतलं स्वामींचं. तिथं उभे राहिले थोडा वेळ, आणि इथले पण पाया पडले, बघू शकता. आणि दर्शन वगैरे घेतलं, चांगलं दर्शन झालं. आणि मग त्यांनी प्रसाद वगैरे दिला, नारळ, केळं वगैरे प्रसाद दिला त्यांनी मला. तर बघू शकता, हा शिदा दिला होता मी ताटामध्ये, त्यांनी ठेवायला सांगितलं. मस्त असं दर्शन झालं. तर त्यांनी व्हिडिओ वगैरे पण काढून दिलं, मी विचारलं होतं, ते बोलले काढा, व्हिडिओ वगैरे पण काढून दिलं. आणि भरपूर वेळ थांबले होते मी मठामध्ये. तर तिथंच उभे राहिले होते, मला म्हणजे पायच बाहेर निघत नव्हता, तिथंच उभे होते स्वामींकडे बघत. तर परत पुढं मी व्हिडिओ काढला, ते म्हणले काढा. परत पुढं मी व्हिडिओ काढला स्वामींचा. तर बघू शकता, किती छान असे स्वामी वाटतात. आणि इथं रांगोळी होती, रांगोळी ते बघू शकता, डेकोरेशन सगळं. हे अगोदर 22 तारखेचं डेकोरेशन आहे. तर मला असं वाटतं, दिवे वगैरे सगळीकडे लावलेले आहे, ह्या फोटो परत तेव्हा. आणि आता इथं बघू शकता, इथं पाणी चालू केलेलं आहे या कमळाच्या फुलातून. मी गेलो तर बंद होतं, नंतर चालू केलं त्यांनी. आणि इथे मी छोटासा एक असा व्हिडिओ काढला होता. तर बघू शकता, तर इथं रस्त्याने येता दुसरं एक मंदिर लागलं, तिथं पण आम्ही गेलो, दर्शन केलं. सर्व देव होते तिथं, गणपती, सरस्वती देवी, लक्ष्मी देवी, आणि शंकराची पिंड होती. आणि नुसतं गणपती, साईबाबा, काळूबाई, सर्व देव होते इथं आतमध्ये. इथं पाय वगैरे पडलो आम्ही, ते बघू शकताय, पाय वगैरे पडलो. बाहेरच्या साईडला पण होते भरपूर असे देव, म्हणजे सर्व देव इथेच होते या मंदिरामध्ये. ते इथलं पण मस्त असं दर्शन झालं. तिथंच होतं जवळपास, घरी येता वेळेस. तर आम्ही गेलो मग मंदिरात. इथं पण हे नंदी बघा, आणि इथं मारुतीची पण मूर्ती होती.
इथे मी दोन्ही पायाचं गंध लावलं, डोक्याला पाय वगैरे पडले आणि मग आम्ही या साईडला दर्शन खूप छान झालं. 2-3 मंदिरं झाले, 3 मंदिरं झाले. मी व्हिडिओ फक्त 2च मंदिराचा शूट केला, सॉरी 3च, 2 मठ आणि हे एक मंदिर. आणि दुसरे पुढे येतेच परत साईबाबांचं मंदिर लागलं होतं, ते त्या साईडला होतं. म्हणून आम्ही काय गेलो, लांबूनच दर्शन घेतलं. आणि मग इथं आमच्या त्या नाक्यावर आलो, तर इथून मला 4 वडे घ्यायचे होते. इथून 4 वडे घेतले आणि खिरीत टाकण्यासाठी. आणि मग इथं दीदीने घेतला पिझ्झा. ती म्हणली पिझ्झा घेते, तर म्हटलं की मग तिने इथं पिझ्झा घेतला. आणि मग मी भाजी वगैरे घेतली आणि घरी आले बघा. तर दोन्ही मठातून मला प्रसाद भेटला. तर हा मोठ्या मठातून भेटला आहे प्रसाद, चाफ्याचं फूल भेटले आणि केळं दिलेत त्यांनी, नारळ. आणि हे छोट्या मठामधून गुलाबाचं फूल, हार, पेढे, शेवबुंदी, केळं असं दिलं होतं. मस्त असं दर्शन झालं होतं. आणि आज मस्त असं दर्शन घेतलं. आणि आता मी रेसिपी वगैरे काही दाखवणार नाही. ह्या दिवा एक घेतला, एक मी त्याला पितळाची कोटिंग आहे, स्टीलचं आहे, पितळाची कोटिंग आहे. तर हा 20 रुपयाचा दिवा घेतला आहे. आणि भाजी वगैरे आणली, मुळ्याची भाजी, मेथीची भाजी, मिरची, कोथिंबीर आणि पनीर आणलेलं आहे. आज मटर, मेथी, मलाई, मटर पनीर अशी रेसिपी बनवणार आहे. आणि खीर आणि डाळ भात, चपाती. तर रेसिपी वगैरे दाखवत नाही मी, बनवतेच, पण तुम्हाला मी जेवण दाखवते काय कसं केलं ते. तर ह्याच्यामध्ये मी चायपत्ती आणलेला, चायपत्तीचा मसाला आणलेला आहे 20 रुपयाचा, आणि चायपत्ती आणलेला आहे 50 रुपयाची. तर मी अशा घरी चायपत्तीचा मसाला बनवला आहे, तर तुम्हाला दाखवून मी. तर खूप छान चायपत्ती पहिल्यांदा यूज केली. त्या दिवशी मम्मीने हेच आणली होती, मम्मीने मला सांगितलं आणायला, तर मी आणली. आणि हे पनीर आणलेलं आहे छोटे पॅकेट. तर मी मटर, मेथी, मलाईच्या भाजीमध्ये आहे ना हे पनीर किसून घालणार आहे. मी काल रेसिपी बघितली होती. आणि बघू शकता पिझ्झा. तर मी आता हे किचनमध्ये पूजा वगैरे करायची आहे. बघू शकता हातपाय वगैरे धुतले, तयारी केली आणि मग पूजा वगैरे केली. पोथी वगैरे वाचले आणि स्वयंपाक वगैरे करून घेतला. तर हे बघू शकता मलाई मेथी पनीर असं रेसिपीचं नाव आहे. तर खूप भारी झाली होती भाजी. आणि मेथीची भाजी पण केली होती थोडीशी मी. आणि इथे खीर केलेली आहे, तर बघू शकता खीर केली मस्त शेवाळ्याची. आणि ही डाळ कांदा केली होती, तुरीची डाळीचं वरण, डाळ कांदा.